11 स्टार कल्याण आज टॉस जिंकून पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. आशिष केणी त्याच्या सोबतीला बॅटर करण. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अर्नाळा वसई परिसरातील एक नामवंत खेळाडू नितीन मोरे. नितीन मोरे त्या बॉलिंगसाठी आज खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळले गेले. ढाणू त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. असे आमचे नितीन स्ट्राइक एंडला, आशिष आणि नॉन स्ट्राइक एंडला करण. बोला गणपती बाप्पा माहीमच्या महाराजाचा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. आणि अजित निकम सरांची फिलिप्स फॅनची ऍड फायनल मॅच मध्ये. सो लेट्स प्ले. पहिलाच बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. विकास कांबळे तिकडे आहेत. खूप चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर जॉर्ज 11 स्टार कल्याण संघ देखील फायनल मध्ये आलाय. मग त्यात नितीन मोरे असतील, त्यानंतर देवा असतील, प्रवीण पाटील असतील, त्यानंतर रोहन चिल्ले, विकास कांबळे. खूप चांगला खेळ त्यांनी देखील केलाय. आज या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर त्यांना फायनल मॅच मध्ये स्ट्राइक एंडला करण, त्याच्या सोबतीला आशिष. पहिला बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न करत होते, तिकडे थोडा फटका फसला गेलाय. रन सिंगलने इकडे खातं पुढे जाईल. 2 धावा झाले धाव फलकावरती. 15वं पर्व आज माहीमच्या महाराज चषकाचं. हा बॉल देखील कव्हरला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. 5 ओव्हरची मॅच आणि सर्व मॅचेस 5 ओव्हरच्या आपण पाहिल्या गेल्या. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला कारण पुन्हा एकदा सिंगल रन. 76वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतीयांनी साजरा केला आणि ही डेट फिक्स असते. या 26 जानेवारीच्या वीकेंडला ही क्रीडा स्पर्धा असणार म्हणजे असणार. आणि आज अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. मागील 4 दिवस ही क्रीडा स्पर्धा आपण इकडे आनंद घेतला. माहीमचा महाराज चषक. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आपण पाहिलं तर 1 रन सिंगल मिळेल आणि 5 धावा झाले धाव फलकावरती. भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवप्रकाश तरुण मित्र मंडळ अर्थातच माहीमचा महाराजा नकोडा मैदान, सर्व त्यांचे मित्रपरिवार. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगली बॅटिंग केली गेली करण आणि आशिषने 6 धावा झाले धाव फलकावर. सिंगल डबलची खूप चांगली बॅटिंग. अजितजी निकाळजी आणि विनोदजी बाबळ आपलं पण अगदी मनापासून आभार आहे. खूप सहकार्य म्हणजे सर्वच. अमित घारगे असतील, त्यामध्ये घारगेंचे मोठे बंधू, छोटे बंधू विनेश ना, अविनाश आमचे मित्र आणि सर्व. मग ही नावं घेऊ तेवढे कमी आहेत. आज आपल्या मंडळाचं नाव पुढे गेलं पाहिजे, आपल्या विभागाचं नाव पुढे गेलं पाहिजे, यासाठी मेहनत त्यांची पण राहिली गेली आहे. माहीम म्हटलं तर कवटी बॉलचं क्रिकेट, प्लास्टिक बॉलचं क्रिकेट पण खूप चांगल्या पद्धतीने या परिसरात खेळलं जातं. अगदी माहीमची होळी पण तेवढीच प्रसिद्ध आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर देवाच्या हातामध्ये बॉल दिलाय. लेफ्ट आर्म, त्यांनी पण चांगली बॉलिंग केली आहे. स्ट्राइक एंडला बॅटर करण शेंगाळे, लालबाग परळ परिसरात एक चांगला खेळाडू आहे. या बॉल देखील कव्हरला खेळले गेले. नॉन स्ट्राइक एंडला चान्स होता पण तिकडे रन मिळेल. सिंगल आणि दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू झालाय. मगाशी पण मॅच खूप चांगली सुरुवात केली होती करण आणि रोहनने. सर्वांना वाटलं 53 चेस होतोय की काय, बट मॅच खूप चांगली झाली. दोन्ही टीमने फाईट केली आणि सेमीफायनल प्रमाणे सेमीफायनल रंगली. द चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक कोण पटकावणार यावर सर्वांच्या नजर आहे. संपूर्ण मुंबईचं लक्ष आहे. नॅशनल स्पोर्ट्सला आपण पाहू शकतो. दोन बंधू एका संघामध्ये. नितीन नंतर देवा असे 2 भाऊ खूप चांगली बॉलिंग करतात. लेफ्ट आर्म, या बॉलवर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल डबलची बॅटिंग अगदी खूप चांगल्या पद्धतीने. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा देवा. स्ट्राइक एंडला बॅटर आशिष केणी. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे तिकडे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. दहा रन झाली धाव फलकावरती. बघा आशिष आणि करणने प्रॉपर 1 to 4 ची बॅटिंग इकडे पाहायला मिळाली. सिंगल डबल आणि हे खूप महत्वाचं होतं या ग्राउंडवर.
या गोष्टीमुळे ते आज इथपर्यंत फायनल खेळतात की सिंगल डबलची बॅटिंग या ग्राउंडवर खूप महत्वाची आहे. या बॉल देखील डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा तिकडे बाउन्स झाला आणि खूप चांगलं कव्हर केलं गेलं ऋतिकने. बघा ऋतिक क्विक होते आणि खूप चांगलं कव्हर केलं गेलं. रन मात्र तिकडे सिंगल. 11 धावा झाल्या द फलकावरती. मेगा फायनलची मॅच आहे. फायनल डे, सुपर संडे. 1 to go. या बॉलवर ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉल. स्कोर मात्र सिंगलने पुढे जाईल. 12 धावा झाले द फलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू असेल आपण चेक करूयात. डॉट बॉल आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर झालाय 12 रन. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा नितीन, ज्याने खूप चांगली बॉलिंग आणि इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. नितीन मोरे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झालाय. 2 ओव्हर नंतर 12 रन. बॉल टू बॉलची खूप चांगली इनिंग बिल्डअप केली गेली आहे करण आणि आशिषने. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मयुरेश तिकडे पोहोचतात. नॉन स्ट्राइक एंड लाईक सिंगल रन. तिसरी ओव्हर चालू आहे. मेगा फायनलची मॅच. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लाऊड अपील केली गेली आहे. रोहनची अपील अगदी माहीम पासून दादर पर्यंत गेली होती, बट अपील त्याची लाऊड होती आणि पंचानी मात्र इकडे फेटाळली अपील. नॉट आउट आहे. गुड बॉलिंग. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल रन. चांगली बॉलिंग पाहायला मिळते, बट तेवढीच चांगली बॅटिंग. 30-35 पर्यंत फायनल मॅच धनंजय सर फाईट होऊ शकते. या बॉलवर इकडे व्हाईट बॉल आणि व्हाईट +1. स्कोर मात्र आता 2 ने पुढे जाईल. एक एक्स्ट्रा रन खूप मॅटर करतील या ग्राउंडवर. या बॉलवर ओव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट केले गेले. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेला. थ्रो देखील परफेक्ट केला गेला, बट 2 रन मिळतील. खूप चांगलं कॉम्बिनेशन दोघांचं, करण आणि आशिष. वेल प्लेड. रन झालेत 18. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा डबलचा कॉल दिला, बट तिकडे आशिषने फेटाळलं आणि एक सिंगल रन मिळेल. बघता बघता मॅच मध्ये आले टीम. रेम्बो मंगलमूर्ती वडाळ हा संघ देखील आता चांगली कामगिरी करतोय. 19 धावा झाले द फलकावरती. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला हार्ड लक आणि आशिषला बाहेर जावं लागेल. आशिष केनीची मात्र खेळी संपुष्टामध्ये येते. पहिला झटका लागतोय, बट वेल प्लेड. खूप चांगली कामगिरी केली आशिषने आणि करणने. सिंगल डबलनी मॅच चालू ठेवली गेली. या ग्राउंडवर हे रन्स खूप महत्वाचे आहेत. तीन ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झाला आणि एक गडी बाद 19 धावा झाले द फलकावरती. 19.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मयुरेश पाटीलच्या हातामध्ये बॉल दिलाय. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. चॅम्पियन कोण जिंकेल यावर्षी, 15वं पर्व कोण जिंकेल त्यासाठी ही मॅच आहे. तृतीय क्रमांक आपण पाहिलं तर प्रतिमिलियन रॉयल चेंबूर संघाने पटकावलंय. 25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी आहे. त्याही संघाने खूप चांगली कामगिरी केली. हॅनॉय कुमारचा पण आज खेळ खूप चांगला पाहायला मिळाला. रोहन साळुंके खूप चांगली कामगिरी सर्व बॅटर्सने केली आहे. चेक केलं, रन आहे, रन आहे. सिंगल सिंगल रन्स पण खूप महत्त्वाचे आहेत. नवीन बॅटर शरफुद्दीन येतात मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी पण खूप चांगली बॅटिंग ह्या क्रीडा स्पर्धेमध्ये केली आहे. 21 धावा झाल्या धावफलकावरती. 4थी ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर रेम्बो मंगलमूर्ती वडाळा त्यांच्या विरुद्ध जॉर्ज 11 स्टार कल्याण. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटची एज घेतली गेली आहे. रन सिंगल मिळेल तिकडे. एक एक रन खूप महत्वाचा आहे. चॅम्पियन व्हायचं आहे, टायटल जिंकणं गरजेचं आहे. 22 22 धावा झाले धावफलकावरती. भव्य दिव्य असं आयोजन आज या क्रीडा स्पर्धेवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. रन तिकडे सिंगल मिळेल. फिल्डर आहेत, आकाश तिकडे होते आणि सिंगल रनने स्कोर पुढे जाईल. 4 दिवसामध्ये एवढ्या इनिंग झाल्या, पण त्यात जॉर्ज 11 स्टार कल्याण संघाची बॉलिंग मला फास्ट वाटते. म्हणजे तिन्ही बॉलर फटाफट येऊन फटाफट फास्ट आहेत. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे ऋतिक आणि सिंगल रन मिळेल. खूप चांगली बॅटिंग करणची पण. 10 बॉल 11 बॉल 12 रन्स वरती खेळतात. प्रॉपर साऊथ मुंबईची बॅटिंग. सिंगल डबल 1 to 4 ची बॅटिंग. वन टू गो. 24 धावा झाले धावफलकावरती. म्हणजे फायटिंग टार्गेट झालाय. एका दुसरा 6 फिनिशिंग टचला मिळाला शेवटच्या ओव्हरमध्ये, तर बघायला अजून मजा येईल. दुसरा डाव. पहिला डाव चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनल. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी मेगा फायनल साठी. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला तिकडे आणि शरफुद्दीनची खेळी संपुष्टामध्ये येते. बघा, शरफुद्दीनने चान्स या बॉलला घेणं चुकीचं होतं, कारण की शेवटची ओव्हर तुला होती, त्यामुळे
पेशन्स खूप महत्वाचा आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुमचा पेशन्स लेवल खूप महत्वाची आहे. विकेट गेले महत्वाची आणि शरफुद्दीनला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मयुरेश पाटीलला विकेट मिळते. पिचिंग थोडी मागे ठेवली, बॅटची हलकीशी काढा घेतली गेली आणि प्रवीण पाटीलने एक इझी कॅच तिकडे पकडली. बॅटर आउट. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर पाहिला तर 2 विकेट जात असताना 24 धावा झाले त्या फलकावरती. नवीन बॅटर सागर मटकर येत आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये 7-8 रन जरी आले तरी 32-33 पण या ग्राउंडवर खूप आहे. मेगा फायनल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रवीण पाटील येत आहेत, ज्यांनी पण खूप चांगली बॉलिंग या क्रीडा स्पर्धेमध्ये केली. मग प्रवीण असतील, समित असतील, सागर निवाते असतील, खूप चांगली बॉलिंग त्यांनी पण केली आहे. देवा असेल, नितीन असेल, ज्या बॉलर्सनी लक्ष वेधून घेतले या क्रीडा स्पर्धेमध्ये. या बॉलवर देखील फटका फसला गेलाय. करणला पण माघारी परतावा लागेल. एक चांगला लेग स्पिन. स्पिनर्सचा म्हणजे सुशांत 2 दिवसामध्ये स्पिनर्सनी खूप चांगली म्हणजे आकाश गुरवचं पण नाव घेईल. त्यांनी पण स्पिनच्या बॉलिंग जोरावर खूप चांगली बॉलिंग अटॅक करताना पाहिले गेले. कधी फास्टर कधी स्पिनर. खूप चांगली खेळपट्टी. मी नितीन सुतारचं आवर्जून नाव घेईल. खेळपट्टी बनवणं मेहनत आहे आणि खूप चांगली खेळपट्टी त्यांनी बनवली आहे. आज ज्या खेळपट्टीवरती अगदी खूप मॅचेस खेळताना पाहिले गेले, अगदी 32 संघ इकडे खेळताना पाहिले गेले. नवीन बॅटर मंदार. एक 6 ची गरज आहे टीम रेम्बो मंगलमूर्ती वडाळा. म्हणजे ह्या खेळपट्टीवर अजून 2-3 संडे तरी टुर्नामेंट होऊ शकतात अशी खेळपट्टी आहे. प्रॉपर पाणी आणि ऊन एकदम रोलिंग केली तर पाटा विकेट. या बॉलवर देखील आणि बॅकफुटला आले. बॉल आपण पाहिलं तिकडे ट्रॅव्हल होईल. मंदारने कॉल दिला डबलचा आणि तिकडे 2 रन तिकडे मिळतील. स्कोर जाऊन पोहोचेल आपण पाहिलं तर 26. लॉस ऑफ 3 विकेट. 26 धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगलं टायमिंग केलं गेलंय. दमदार मंदार सावंत ऑन फायर. काय स्माइल केले मंदारने पण. आणि पण प्रेक्षकांनी पण कॅच पकडली. आमचे तिकडे व्यासपीठावर बसलेत. क्या बात आहे. आज दाखवतात ते पण. त्यांनी नंतर अमित घारगेशी कॉन्टॅक्ट करून त्यांचा कॅच प्राइज घेऊन जा. अमित घारगे आमचे मॅच एन्जॉय करतील. आणि माहीम म्हटलं तर प्रेक्षकांचं देखील एक वेगळं. आता माहीमची मॅच असती तर माहीम मला असं वाटतंय टाळ्या शिट्या भोंगे वगैरे बँजो पण एक वेगळा क्रेज या माहीममध्ये राहिलाय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. स्कोर आपण पाहतो 100 रन्स ते पुढे जाईल. पहा मंदारने टचअप दिला आणि मंदारला मी नेहमीच पाहिलं म्हणजे पावसाळ्यातल्या पण क्रीडा स्पर्धा मंदारला टायमिंगला 6 लगावलाय. 33. या बॉलवर देखील पुन्हा एकदा वन्स अगेन बॅक टू बॅक 6 रनसाठी मंदार ऑन फायर. फायर नाही वाइल्ड फायर आहे. आपला टाइम आहे का? स्कोर झालाय 39. वा मंदार. जबरदस्त बॅटिंग मंदारची. आणि स्कोर झालाय तब्बल आतापर्यंत 39. सर्वांना वाटलं की मॅच कुठेतरी 28-30 पर्यंत जाईल आणि प्रेडिक्ट थोडं तरी चुकीचं ठरलंय. शेवटच्या ओव्हरमध्ये स्कोर आला. मी मगाशी पण म्हटलं की शेवटच्या ओव्हरमध्ये स्कोर येऊ शकतो आणि शेवटच्या ओव्हरमध्ये हल्ला बॉल केला. 3 फास्टर होते पण एका दुसरा स्पिनर्सवर मात्र हल्ला बॉल केला गेला. वेल बॅटिंग. 3 बॉलमध्ये 14 धावांची एक दुवादार बॅटिंग मंदार सावंत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा प्रवीण. या बॉलवर व्हाईट बॉल आणि 40 धावा कंप्लीट होतात बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर रेम्बो मंगलमूर्ती वडाळा. आणि आपल्या समितीत आपण पाहिलं तर नितीन सरदेसाई साहेबांचं स्वागत होत आहे. महाराष्ट्र निर्माण सेनेची आपण पाहिलं तर एक ज्यांनी आपल्याला खूप मोठं सहकार्य ह्या क्रीडा स्पर्धेवरती त्यांचं पण प्रेम राहिलंय. या बॉल देखील फ्लिक करायचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे तिकडे आणि
मंदारला बाहेर जावं लागेल. बट मित्रांनो, मंदारची बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या मंदारसाठी. अफलातून बॅटिंग केली मंदारने. रिव्ह्यू घेतला जाईल, चेक केला जाईल. आणि आपल्या समवेत आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी ज्यांनी खूप चांगलं कार्य करणारे व्यक्तिमत्व नितीन सर देसाई साहेबांचं स्वागत होत आहे. साहेब, आपण देखील आलात आणि दरवर्षी या क्रीडा स्पर्धेसाठी न चुकता साहेबांचं सहकार्य आणि आज या क्रीडा स्पर्धेसाठी नेहमीच ते मंदारने खूप चांगली बॅटिंग केली. मंदारसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजतात. अफलातून बॅटिंग केली मंदारने आणि पूर्णपणे स्कोरचा ग्राफ वरती नेला. आज संपूर्ण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणे नवप्रकाश तरुण मित्र मंडळ माहीमचा महाराजा 15वं पर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आज इकडे येताना पाहिले गेलेत आणि आज फायनल मॅच याबरोबर देखील आपण पाहतो एक ब्रेक वळवला गेलाय. मग रायगड, पनवेल, त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर विविध भागातून आज खेळाडू इथे येताना पाहिले गेले आणि शेवटची मॅच 1 लाखाचं प्रथम पारितोषिक कोण जिंकेल यावर देखील नजर आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक सिंगल रनने मात्र तिकडे स्कोर पुढे जाईल. खूप चांगल्या अंदाजामध्ये स्कोर कार्ड पाहिला गेलाय. 42 धावा झाले धावफलकावरती आणि 43 धावांचं एक भलं मोठं टार्गेट टीम जॉर्ज 11 स्टार कल्याण संघाला जिंकण्याकरिता. त्यांच्या विरुद्ध रेम्बो मंगलमूर्ती वडाळाचा संघ आहे. आज विविध भागातून खेळाडू इकडे आले आहेत. माहीमचा महाराज 15वं वर्ष आम्हाला खेळायचं आहे. मुंबई आणि मुंबईतील एक माहीम असं प्रमुख स्थानक आणि त्याच माहीमने अगदी दहीहंडी, त्यानंतर गणपती, नवरात्र, होळीच्या माहीमची संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असं आपलं हे माहीम आणि त्या माहीमची एक मानाची क्रीडा स्पर्धा तुमच्या आमच्या समोर आज सर्व मुंबईकर इकडे आनंद घेतात. युट्यूबला देखील ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आणि एक विशेष सन्मान आपण त्या व्यासपीठावर घेणार आहोत. मी मंगेशजी बाणी साहेबांना विनंती करेन की नितीन सर देसाई साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. जय महाराष्ट्र साहेब, धन्यवाद. आज आपण वेळात वेळ काढून सोबतीला आपण पाहतो ऋतिक येत आहेत. टार्गेट आहे 43 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता जॉर्ज 11 स्टार कल्याण.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मंदार, स्ट्राईक एंडला विकास. 43 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे. फायनल कोण जिंकेल? चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. माहीमचा महाराज चषक 2025 हे 15वं पर्व. आणि या क्रीडा स्पर्धेचा मला असं वाटतं शेवटचा पॉवर प्ले 2025 हे 15वं पर्वाचा शेवटचा पॉवर प्ले. आता नेक्स्ट इयर अजित सरांची स्टाईल पाहायला मिळेल. बॉलर मंदार, या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल थांबवला गेलाय मंदारने. बघा, जेव्हा आपल्याकडून बॅटिंग चांगली होती तेव्हा बॉलिंगचा पण कॉन्फिडन्स थोडा हाय होतो, तेव्हा फ्री माइंड बॉलिंग करतो. अमित घारगेचं पण 4 दिवसाचं थोडं प्रेशर. आता उद्या टुर्नामेंट नाही आहे, नाही तर अमित परत फोन करेल की उद्या विकेट साठी बनवा. आणि मेहनत लागते, टुर्नामेंट करणं सोपं नाहीये. सर्वांची एकी लागते, मॅन पॉवर लागते, फायनान्स खूप महत्वाचं आहे आणि सर्व करणं तुम्हाला सोपं नाहीये. या बॉलवर इकडे
माघारी परतले गेलेत. नवीन बॅटर रोहन शिल्ले, त्या सोबतीला आकाश. भलं मोठं टार्गेट आहे, मात्र पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी आपण पाहिलं तर इकडे धावपळ करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग मंदार, चांगली बॉलिंग पाहिली गेली आहे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फक्त आणि फक्त 1 रन खर्च करत असताना 2 विकेट मिळवल्या गेल्यात. मंदार सावंत खूप चांगली खेळी या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि ह्या फायनल मॅच मध्ये. वेल प्लेड. चौबीस गेंदों में 42 रन की जरूरत मैच जीतने के लिए टीम जॉर्ज 11 स्टार कल्याण. मित्रांनो, जे प्लेयर्स स्ट्राइक एंडला बॅटर आकाश, बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सागर निवादे. रफ्तार, पहिलाच बॉल, चान्स घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि इकडे बॅटरला बाहेर जावं लागेल. इट्स आउट. आता मॅच आपण पाहिलं तर थोडीफार कठीण होताना पाहायला मिळते जॉर्ज 11 स्टार कल्याण संघासाठी. मंदारने खूप चांगली टाकली गेली. आता सागर देखील आपण पाहिलं तर चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करतोय. 4 विकेट माघारी परतले गेलेत. न्यू बॅटर आपण पाहिलं तर नितीन. या बॉल देखील खोल टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि या ओव्हरचा एक सिंगल रन आता येतोय. खूप चांगली बॉलिंग. मागील खूप वर्ष सागरने देखील खूप चांगली बॉलिंग केली गेली, बट आता या हंगामात खूप चांगलीच कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅटिंग, बॉलिंग ओव्हरऑल
आणि एक मिनिट अंपायर. रन. चार रन 4 विकेट. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. मॅच मध्ये कमबॅक करायचे तर एका दुसरा सिक्स आलाच पाहिजे. चार रन झालेत आणि तिसरी ओव्हर चालू आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खूप चांगला स्पेल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आणि आता मॅच मध्ये रेम्बो मंगलमूर्ती वडाळा संघाने चांगला खेळ केलाय. या बॉलवर स्लो रन टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे निधी
आहे या शेवटच्या बॉलवर मोठा स्ट्रोक आला तर बघायला मजा येईल. अजून मॅच फायनल मॅच आहे, मॅच संपलेली नाहीये. या बॉलवर दांडी उडवली गेली, मंदारने केला गेलाय. बबन तोडणकर तसेच माहीम विभागातील सुप्रसिद्ध बिझनेसमॅन छेडा साहेब यांचं माहीमच्या महाराजातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॉलिंगसाठी आशिष येत आहेत. 12 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. या बॉलवर फटका फसला गेलाय आणि रोहनला पण मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. समाजसेवक बबनजी तोडणकर साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहेत. आणि सुप्रसिद्ध उद्योजक जयजी छेडा साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आज या क्रीडा स्पर्धेसाठी आपण देखील उपस्थित दाखवली गेली. महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा माहीमचा महाराज चषक. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे कॅच पकडली गेली आहे. आणि बघता बघता आता ही मॅच आपण पाहिलं तर हातातून निसटली गेली आहे. आणि 2025 हे 15वं पर्व रेम्बो मंगल मागील 4 वर्ष या क्रीडा स्पर्धेमध्ये फायनल मध्ये खेळत असताना वडाळाचा संघ. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला आशिषचा आणि तिकडे डॉट बॉल. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. 8 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलंय रेम्बो मंगलमूर्ती वडाळा. 1 to go. व्हाईट बॉल. सहा बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी समित. भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास नाव कोरला गेलाय टीम रेम्बो मंगलमूर्ती वडाळा. 15वं पर्व.
आणि आणि शेवटचा 1 टू गो आणि शेवटच्या बॉलवर चांगला स्ट्रोक खेळले गेलेत आणि 2025 15